आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बोला आता कसा वाटलं प्लॅन? भारी. दादा, प्लॅन करणं सोपं असतं रे, पण तो पूर्ण करणं सोपं नसतं. ए अक्का, अगं असं काय बोलतीय? हे समजा तुलाच तर करायचंय. धनु, अगं म्हणून तर बोलतेय ना मी. ह्याच तर टेन्शन आलंय मला. तेजू, दादा असताना घाबरतीस काय ग? हे बघ, सगळं होईल. मग काय? फक्त एक लक्षात ठेवा, हे सगळं होईपर्यंत ना तुमच्या वहिनीला याच्यातलं काहीच कळलं नाही पाहिजे. हा. तेजू, मी जसं सांगितलंय तसंच सगळं झालं पाहिजे. हा. पण दादा, अक्काचं सगळं ठीक आहे, पण भागूचं काय? हा. तिले बडबडिया, तिच्या पोटात एक गोष्ट राहत नाही. खरंच दादा. ते तिचं नका टेन्शन घेऊ, मी घेईल सांभाळून. नक्की ना? हा, हे बघा, तुम्ही बाकी सगळीकडे लक्ष द्या. जसा प्लॅन ठरलाय तसं सगळं झालं पाहिजे. काय दादा, पण हे सगळं आपल्याला कधी करायचंय? कधी करणार म्हणजे? लगेच, उद्याच्या उद्या. उद्या. उद्या? तुझं आपल्या खोलीत स्वागत आहे. थांब एक मिनिट. झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग, नकळतय तुला आज ग. उधाण जीवाला वाटता ग, तुला जताना ग. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला आज ग. सूर्या, मी फार दमले रे आता, आणि मला लवकर पण झोपायचं. आज झोप बी काय लागणार नाही तुला. तुळस चुकून समजा आलीच तर झोपायचं नाही, आज जागरण करायचं. का? जागरण का करायचंय? कारण उद्यापासून झोपायचंच आहे ना. मग आज झोपून कसं चालेल? उद्यापासून झोपायचंय म्हणजे? सूर्या, तू काय बोलतोयस? तुला दुसरं तरी कळतंय का? म्हणजे उद्यापासून तू तिकडे झोपणार, मी इकडे झोपणार. काय? तिकडे इकडे काय बोलतोय सूर्या? मला काहीच कळत नाहीये. म्हणजे तू तुझ्या बाजूला झोपणार, मी माझ्या बाजूला झोपणार नाही का? अरे पण रोज असंच झोपतो की आपण. आज उद्यामध्ये काय नवीन आहे? हा ना नवीन. आज नाही ना तसं झोपून चालणार. सूर्या, मला कळेल असं बोलशील का? काय झालंय नेमकं तुला? सांगतो, सगळं सांगतो. सूर्या, लवकर सांग, झोपायचंय मला. मी कुठं काय म्हणलंय मग? तू थकलेस म्हणून मी साधी मिठी पण नाही मारू शकत का? तुझा थकवा ना मी असा घालवतो बघ, तुझे तळवे चोळून देत मस्त पैकी, किंवा मालिश करतो स्पेशल. नको नाही, या सगळ्या दोघांचा वेळ जाईल आहे ना. आपण एक काम करू, तू अशीच माझ्या मिठीत रात्रभर बसून राहा, तुझा सगळा थकवा निघून जाईल. आज रात्रभर तुझ्या मिठीत अशीच जागी राहते आणि सकाळी दिवसभर जांभळ्या देत बसते. तू सरक बरं बाजूला, मला झोपू दे. सूर्या, नेमकं झालं तरी काय आहे तुला? सूर्यकांतराव, स्वतःच्या तोंडावर ताबा ठेवा, नाहीतर सगळं बायको पुढे बोलून बसल.
काय नाही झालं मला, काहीच नाही झालं. अगं मला फक्त आज माझ्या बायकोची सेवा करायची. तू सांग ना तुझा थकवा घालवायला काय करू मी? डोक्याची मालिश करू का तवे चढून देऊ सांग? काही नको करूस. मला ना फक्त तुझ्या कुशीत झोपू दे, त्यामुळे सगळं थकवा निघून जाईल माझा. तू हवीशी मला तू हवीशी. तुझा थकवा तर निघून जाईल, पण तुझ्याशिवाय मी कसं राहीन तेच मला कळना. तुला बघत सकाळ उजाडते आणि तुला बघूनच रात्री डोळं मिटतो मी. उद्यापासून कसा राहणार मी तुझ्याशिवाय? तू लांब जाण्याचं दुःख आहेच, पण दुसरीकडं मला माझ्या आयुष्याला नवीन ध्येय मिळाल्यासारखं वाटतं. आता ठरल्याप्रमाणे माझा सगळा प्लॅन मी पूर्ण करीनच, आणि त्यानंतर जो तुझ्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे ते बघून भरून पावल्यासारखं वाटणार आहे मला. तेजू, अगं काय करायला लागलेस हे? अगं चहात कुणी मसाला टाकते नी. तेजू, सकाळ धरणं बघते आम्ही, तुझं मन अजिबात थाऱ्यावर नाही बघ. काय झालंय? हत्या, दादाने एवढा भारी प्लॅन केलाय आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली. मला तर ना टेन्शन आलंय. मी हे सगळं नीट करू शकेन की नाही ना याची भीती वाटते मला. अगं तेजू, असं करून कसं चालेल सांग बरं? हं? हे बघ, आपण जसं जसं ठरलंय का नाही तसं तसं करू. हं? मला तर काहीच समजत नाही. दादाने फोन करायला सांगितला होता, पण मी चुकीच्या वेळेला फोन केला आणि सगळं पिसकटलं तर? नाही, त्यापेक्षा मी ना फोनच करत नाही. हा तेजू, हे बघ, सूर्यानं आपल्याला सांगितलंय का नाही, म्हणल्यावर आपल्याला समजा जिथल्या तिथं केलं पाहिजे का न ग? मग मी ना एक काम करते, मी त्यांच्या फोन याची वाट बघते. त्यांनी फोन केला ना की मग मी फोन करते. हा ठीक आहे. हा, आता विचार करायचं बंद कर. हं? नका काळजी करूस, ले जा, आराम कर जा. हा राजू बोल. हॅलो अक्का, अगं तू फोन का नाही केला अजून? राजू, मला काहीच कळत नाही. मी कसं करू, कधी करू, काय करू? मला खूप घाबरायला होतंय. अक्का घाबरायचं काय त्याच्यात? तू लीडर आहेस आमची, अजिबात घाबरू नको. आपलं सगळं ठरलंय आणि तसंच कर. फोन लाव पटकन, आम्ही वाट बघतोय. बरं, मी करते लगेच फोन. हा कर, मी थांबते. केला का? राजू, आता तू फोन कट करशील तेव्हाच मी तिकडे लावू शकेन ना? हा, ठेवते, सॉरी, बाय. हा, फोन करायचंय, बहिणीला फोन करायचंय.